पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरेमळा या परिसरात मी आहे आणि इथं याच वस्ती पांढरेमळा या वस्तीमध्ये एक नाही दोन नाही तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि आता जर बघितलं तर एकदम या सगळ्या परिसरामध्ये फक्त लोक जमलेले आहेत आणि अक्षरशः रडतायत। नक्की काय त्यांचं म्हणणं आहे, काय झालेलं होतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण। आजी, काय झालेलं होतं, काय नक्की घडलेलं आहे? दारू पिऊन दारू पियाचं, खायचं नाही, प्यायचं नाही, 2-2 दिवस पाणी प्यायचं नाही, काय प्यायचं नाही। बरं, विषारू दारू इथं होती का? किती लोकांचा मृत्यू झाला आता? ते हातबट्टी दुसरं दारू नाही, इथं चालू आहे दारू। हा, किती लोकांचा मृत्यू झाला यामध्ये? 5 मृत्यू झाले काल। 4 दिवस झाला, आज माझा भाऊ मेला, हे काल 3 झाले। रोज असंच होतं? हा, एक कालच्या कालच झाले काल। हा, बरं, जर आपण बघितलं तर इथं लोकांकडून आरोप या ठिकाणी होत आहेत। आजी, यांचे घरातले लोक आहेत जे आजी या ठिकाणी। आजी, कोण होते, काय नक्की विषारी दारूमुळे असं? विषारी दारूमुळे झाले। आमच्या घरातले 2 भाऊ, एक बहिणीचा मुलगा, बहिणीचा मुलगा सुद्धा। हा, आणि एक भाऊ आता ॲडमिट आहे ससूनमध्ये। असे आमचे 4, त्याचा बी नो गॅरंटी सांगितले। कशामुळे हे झालं? कुठून हे कुठून? दारू, हातभट्टी। अचानक हे सगळं काय? विषारू दारू होती, काय होतं? आता ते दारू कसली होती आम्हाला सांगता येणार नाही। विषारीच आम्ही तर समजतो, विषारीच दारू होती। मग आता काय आहे नक्की? ही दारू बंद झाली पाहिजे, दारू ही बंद झाली पाहिजे। आम्ही म्हणतो इथंच नाही, याच वस्तीत नाही, अख्खा पुण्याची दारू बंद झाली पाहिजे। हे पुणे एरियात दारूच नाही पाहिजे। जवळपास असले की जाणार, पिणार। लोक आता हे घरातले कर्ते पुरुष असतील, मुलं असतील, मुलं आहेत लहान लहान। आता आमच्या बहिणीच्या मुलाला लहान लहान मुलं आहेत। काय काल माहीत झाली, पोटात आग व्हायला लागली। दारू पिऊन आल्यावर पोटात आग व्हायला लागली म्हणले, मग चक्कर आली, उलटी झाली, लघवी पण जागेवर झाली। मग लगेच फोन केले, लगेच आम्ही आलो 5 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो। हे सगळं दारूमुळे झालं। हे 4 या वस्तीमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला? 5 लोकांचा झाला। 5 लोकांचा झालाय एका दिवशी 5 झाले। कालच झालेलं आहे, पण बॉडी नव्हती दिली। काय आज आणली, कालच झाले। काल एका दिवसात 5 जणांचा? 5 झाले। आपण बघतोय या वस्तीमध्ये हडपसर या पुणे शहरातील पांढरेमळा जो आहे त्या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। जसे आजी सांगतायत, त्यांचे 2 भाऊ आणि एक भावाचा बहिणीचा मुलगा, 3 जण एकाच घरामध्ये। आणि अशा पद्धतीने बघितलं तर लोकांमध्ये प्रचंड रोष सुद्धा आहे। दारू बंद करावी, ही दारू बंद करावी पुणे शहरातून, अशी देखील मागणी या महिलांकडून होताना दिसते। या ठिकाणी विधी पार पडत आहेत, मात्र लोकांमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी दिसतोय, नाराजगी आहे। ताई, पुढे सुद्धा अजून दिसतंय या वस्तीमध्ये आणखीन अशीच परिस्थिती वस्तीत? हा, तसंच आहे, दारू पिऊनच झालेलं। अजून सुद्धा जे 4 लोक गेले त्याच्यामध्ये? आम्ही पाहुणे तर मला जास्त नाही माहिती, यांना विचारा। बरं आजी, इथं जर आपण बघितलं पुढे सुद्धा अशीच आहे, ते कोण आहेत सगळे? पुढे अजून जण गेलीत, अजून जण वारली? एक नेपाळाचा होता, हा, आणि एक कोणाचा होता ते कुठं भेटते ही दारू? कुठून आली? इथंच आहे, वस्तीमध्येच आहे धंदा। तुम्ही तक्रार दिली नाही याच्याबद्दल? तक्रार देऊन पोलीस काही कारवाई करत नाही।